अंबरनाथ पालिकेतच अनधिकृत बांधकाम, नगराध्यक्षांच्या दालनासाठी पालिका कार्यालयाची तोडफोड. पालिकेच्या नव्या कोऱ्या इमारतीच्या भिंती आणि पिलर तोडली. दालनाच्या सुशोभीकरणासाठी कोणतीही परवानगी नाही. अंबरनाथ पालिकेच्या इमारतीमध्ये नगराध्यक्षांसाठी नव्या दालनाची निर्मितीचं काम सध्या सुरू आहे. यासाठी चक्क पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये बेकायदेशीररित्या बदल करण्यात आलेत. पालिकेच्या इमारतीच्या भिंती आणि पिलर तोडण्यात आल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी केलाय. या कामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, त्यामुळे खुद्द अंबरनाथ पालिकेतच अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. या कामाची कोणतीही निविदा मंजूर झालेली नसताना हे काम नेमकं कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय. शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र वाळेकर आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेत. वाळेकरजी, न्यूज अपडेटमध्ये आपलं स्वागत. तुम्ही काही वेळापूर्वीच अंबरनाथ पालिकेच्या कार्यालयात गेले होते. तिथे नगराध्यक्षांसाठी भली मोठी केबिन तयार करण्याचं काम सुरू आहे. यासाठी कोणाचीही परवानगी घेतली नसल्याचं तुमचं म्हणणं आहे. नेमका काय प्रकार आहे हा? आत्ताच नगरपालिकेपर्यंत आलो होतो आणि नगरपालिकेमध्ये पण सगळ्या पत्रकारांना घेऊन मी ती कॅबिनची व्हिजिट दिली पूर्णच्या पूर्ण. आणि तुम्ही पण ती व्हिजिट करावं अशी अपेक्षा आहे. आज कालची जी सभा झाली आमची सर्वसाधारण, त्या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा मी तो विषय उचलला होता. त्या कॅबिनचं पूर्ण अनधिकृत कॅबिन चालू आहे आणि त्या कॅबिनचा कुठलाही ठराव घेतलेला नाही. त्यानंतर तुमचं त्या कॅबिनमध्ये कुठंही म्हणजे टाउन प्लॅनिंगची परमिशन नाही आहे. त्यानंतर कुठलाही विषय सभासमोर आणलेला नाही आहे. सभागृहासमोर अनधिकृतरित्या ते काम चालू आहे. आमच्या नगराध्यक्ष यांनी मागे पण सांगितलं होतं निवडणुकीमध्ये की खाऊंगी ना खाणे दूंगी. पण ज्या पद्धतीने तो भ्रष्टाचार चालू आहे तिथे कॅबिनमध्ये, तुम्ही जाऊन बघितलं असाल का कॅबिनचं जे अनधिकृतरित्या काम चालू आहे. संपूर्ण कॉलम तोडलेत, बीम तोडलेत, सगळ्या भिंती तोडल्यात. आज मी चीफ ऑफिसर साहेबांना सुद्धा हा प्रश्न सभागृहात विचारला, पण चीफ ऑफिसर साहेबांनी तोंडावर बोट ठेवलं होतं. तसंच आमचे तडवी साहेब आहेत बांधकाम खात्याचे शहर अभियंता, त्यांनाही तो प्रश्न विचारला का तुमच्याकडं याचं परमिशन घेतलंय का. तर त्यांनी मला एकच सांगितलं का कसलंही परमिशन आमच्याकडे नाही आहे. आणि ज्या पद्धतीने मी आता व्हिजिट केली, आज सभागृहामध्ये एवढी मोठं सभागृह नाही तेवढी मोठी नगराध्यक्षांची कॅबिनचं काम चालू आहे आणि कुठलंही परमिशन नाही. तुम्हाला सांगतो, ना टाउन प्लॅनिंगचं परमिशन आहे, ना बांधकाम खात्याचं परमिशन आहे, ना सभागृह समोर हा विषय ठेवला गेलाय. तर मी त्यांना प्रश्न विचारला, मिनिट्समध्ये नोंद सुद्धा करा बोललो. तर ते मिनिट्समध्ये नोंद करतात का नाही माहीत नाही. पण ज्या पद्धतीने घोळ चालू आहे आज, सिक्युरिटी अंबरनाथ नगरपालिकेमध्ये एवढी मोठी आहे, त्यांचंही लक्ष नाही. एवढे सर्व अधिकारी आहेत, नगराध्यक्ष बसतात, चीफ ऑफिसर बसतात. एवढी मोठी तोडफोड कोणाला विचारून केली मला समजत नाही आतापर्यंत. तर मी हे सगळ्या गोष्टी निदर्शनात आणून दिल्या, सभागृहाच्या निदर्शनात आणून दिल्या. तडवींना प्रश्न विचारला, तडवी तोंडावर बोट ठेवून गप बसले आणि सांगतात मला काही माहित नाही, कुठलंही परमिशन नाहीये. तुम्ही तडवी साहेबांना सुद्धा हे विचारू शकता आणि जाऊन नक्की त्या कॅबिनची व्हिजिट करा. मी तुम्हाला ही विनंती करेल का ज्या पद्धतीने अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. काल आमची अख्खी मीटिंग भ्रष्टाचारावर गाजली आणि त्यात बरेचसे वादविवादही झाले. परंतु आज जो भ्रष्टाचार तुम्हाला दिसत असेल, तुम्ही जाऊन समक्ष बघा. आणि मी तुम्हाला सगळ्यांना अंबरनाथकरांना विनंती करेल की बाबा भ्रष्टाचार करतात, परंतु स्वतः कोणत्या बाबांनी यांना सांगितलंय का ह्या कॅबिनमध्ये बसून न बसता ती कॅबिनमध्ये जाऊन बसा. आज डायरेक्ट एंट्री, भिंती तोडल्यात, कॉलम तोडलेत, बीम तोडलेत. ते हे कोणाला कोणत्याही खात्याची परमिशन नाही त्याच्यावर. त्यामुळे मी त्यांच्यावर तो आरोप सिद्ध होतो. तुम्ही जाऊन समक्ष बघा आणि अधिकाऱ्यांना सुद्धा मी प्रश्न विचारा, मी सांगेल तुम्हाला. न्यूज अपडेटशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय अंबरनाथ पालिकेत अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी केलाय. या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे निवडणुकीत चर्चेत आलेली भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथची टॅगलाईन आता कुठे गेली असा प्रश्न उपस्थित होतोय.